खाली सर्व जाती एका ठिकाणी नांदत होते. ते छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी जात नाही पाहिली कोणाची. पाहत असताना जात पाहू नका, पण मला आपल्या धर्माची एक शोकांतिका वाटते की आपला धर्म सोडून मुली दुसऱ्या धर्मात जाते, लग्न करून घेत आहे. मुलींना विनंती असेल, लग्न करायचंय ना तर हिंदू मुलाशी लग्न करा, पण मात्र अगोदर आई वडिलांची परवानगी घ्या, तेव्हा लग्न करा, नाहीतर लग्न करू नका. मुलगी कधी मुलासोबत चालली गेली ना तर मी सरकारला एकच विनंती करेल, ती कोर्ट मॅरेज करत असताना त्यांनी अगोदर त्या आई वडिलांची सही घेतली पाहिजे, तेव्हा त्या मुलीला मुलाला परवानगी दिली पाहिजे. पण मला तरी वाटतं आता ते राहिलंच नाहीये, कोणीच करायला तयार नाही ते काही. अहो मला मुलांना पण प्रश्न करतो मी, ज्या मुलीने आई वडिलांजवळ जी मुलगी राहते, आई वडील तिला लहानाचं मोठं करता, 18 वर्षापर्यंत प्रेमाने तिला लहानाचं मोठं करता, ती मुलगी कधी आई वडिलांजवळून प्रेम तोडून तुमच्या सोबत येत असणार तर तुम्हाला पण सुद्धा कशी गॅरंटी आहे की मुलगी आमच्या सोबत राहील? राहील का ती मुलगी? म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो, मुलांना प्रार्थना करतो, आई वडिलांचा परवानगी घ्या, तेव्हा लग्न करा. लग्न करत असताना मुलीने सुद्धा आई वडिलांची परवानगी काढली पाहिजे आणि मुलाने सुद्धा आई वडिलांची परवानगी काढली पाहिजे. खरं तर आपला हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलोय, संत महात्म्यांच्या विचारांवरती आपण चाललं पाहिजे. संत महात्मे आपल्याला काय शिकवता? मीराबाई नाचल्या, संत महात्म्यांनी नाचण्यासाठी आपल्याला मर्यादित व्यासपीठ केले, पण खरं तर आता या बँडवालाच जी उपगाडी टाकेल जे कोणता पण गाणं लाय देवाना कोठे पण काय पण नाचा रे. आपला हिंदू धर्म आहे, भगवा रंग लावा. रामचंद्र प्रभूनं गाणं वाजडा एक अर्ध कोणतं तरी, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती टाइमले पण मजान वाकडा होता शिवाजी तलवारनी. ओ अशी तलवार, ओ हमारे पास दम नहीं ना, हम किसी से कताला जाओ येले. मजान वाकडा होतच त्या स्वतः शिवाजी महाराज समजतो भाषा. अन्नाकडे कणी महाराणा प्रतापनी जयंती होती आणि महाराणा प्रताप डोर चारणारा माणूसले बनायला होता, बॉडीगार्ड होता तो. हाय एकदम 30-35 वर्षाचा पर्यंत बाबा तो. मजाना महाराणा प्रताप बनना आई मिरवणूक त्याने गावभर. त्याला खाली उतरावा म्हणे महाराणा प्रतापा तलवार होती, मग तो अशी काढता आणि असा करे. त्यान बाप मत राहता बिचारा तर उन्हा कथा वाकडा वैरणा म्हणे घर चाल मशीद दूध जोर आहे म्हणे आपले. असा पण काही लोक आहेत. तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांची जयंती काढा. 19 फेब्रुवारी आता जवळ आलेले. राजांचे आदर्श आपल्या डोक्यात, काय राजांचे विचार आपल्या डोक्यात आपण घेतले पाहिजे. नुसतं शिवजयंती करून काही फायदा नाही, नाही तर दारू पियत असणार नाही शिवजयंती काढत असणार, त्याला काही महत्व नाहीये. आपल्याला सुंदर राजा आपल्या जिजाऊ आई साहेबांनी दिला. किंमत केली दुधाची तुझ्या आई जाग, झाला महाराष्ट्राचा शिवाजी राजा. माझी जाऊने माझी जाऊने सुंदर राजा, माझा जाऊने सुंदर राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर राजा, माझा 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 जाऊने दिया
सुंदर शिवाजी राजा तो राजाची जात राहत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज जर जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू राहिलं तर लोहगावला ते कीर्तनात सुद्धा जायचे आणि बसायचे. छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांना त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी गळ्यात माळा टाकून घेतली आणि विठ्ठलाचं नामचिंतन करायला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसायचे, परमात्म्याचं नामचिंतन करायचे. नामचिंतनात ते लागून गेले आणि जिजाबाई साहेबांना प्रश्न पडला, आता छत्रपती शिवाजी महाराज कधी परमात्म्याच्या नामचिंतनात राहून गेलं तर रयतेचं काय होणार म्हटले. तर तुकोबरायांची भेट घ्यायला पाहिजे. जिजाबाई साहेबांनी तुकोबरायांची भेट घेतली. तुकोबरायांना सांगितलं, म्हटले विनंती करतो तुकोबराया तुमचं ऐकणार म्हटले माझा शिवबा. त्यांना सांगा तुम्ही शिकवा काहीतरी, रयतेचं रक्षण केलं नाही तर काय होणार रयतेचं. तुकोबरायांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, म्हटले शिवाजी महाराज एक प्रश्न आहे माझा, तुम्हाला उत्तर पाहिजे म्हटले. जर सूर्याने प्रकाश दिला नाही तर सृष्टीचं काय होणार म्हटले. म्हटले नाश होणार. आणि तुम्ही हातात तलवार घेतली नाही तर रयतचं काय होणार म्हटले. म्हटले नाश होणार. मग तुम्ही हातात तलवार घ्या आणि आम्ही हातात विणा घेतो म्हटले. म्हणजे आम्ही विणा घेऊन समाज जनजागृती करतो, तुम्ही हातात तलवार घ्या. धर्माचं पालन करणे पाखंड खंडन आणि याची आम्हा करणे काम वीज हे छत्रपती शिवाजी महाराज होते. मग झालं काय, शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना, जेव्हा तुकोबरायांची परिस्थिती शिवाजी महाराजांना माहीत झाली, गोपाला पाटील गावीचे हे लोक आणि आता माझं भीक कोण घाली अशी अवस्था माझ्या तुकोबरायांची झाली आहे, तर त्या शिवाजी महाराजांनी हिरे माणिक मोतींचे नजराणा पाठवला. आणि नजराणा पाठवल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं, म्हटले शिवबा तुमचा नजराणा आम्हाला नको आहे, आम्ही त्याच्याने सुखी आहेत, आम्ही त्याने सुखी म्हणा मुखी, तुमचं धन आम्हाला नको.
सुखे समान आम्हाला ते माती समान आहे, आम्ही त्याच्याने सुखे आहेत, त्या विठ्ठल नामचिंतनाने आम्ही सुखे. मग तुम्हाला सुद्धा सांगतो म्हटले काही नाही तरी केलं तरी चालेल, मग काय करा अभंगाचं पहिलं चरण. Go!
चिंतिता विठ्ठले काही नाही केलं तरी चालेल, फक्त आपल्या अंतःकरणातल्या देवाची पूजा करा, आपल्या आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या सेवेत खरा देव आहे. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. पुंडलिकाने अगोदर आई वडिलांना मारलं, घराच्या बाहेर काढलं, साधूंचा उपदेश झाला, आई वडिलांना घरात आणलं, आई वडिलांची सेवा ते चांगल्या प्रकारे करायला लागले. नारद महर्षी गोकुळात गेले. गोकुळात गेल्यानंतर कृष्ण परमात्म्यांना विनंती केली की पांडुरंग तुम्हाला यावं लागेल. पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्यांनी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. परीक्षा घेता घेता पुंडलिकाने सांगितलं की माझ्या आई वडिलांचा सेवेत व्यत्यय येता का म्हणे, तर तुम्हाला वीट देतो, विटेवर उभे राहा, कटेवर हात ठेवा, नजर म्हटले नासाग्रेवरती घ्या, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. जगाच्या मालकाला पुंडलिकाने काय केलं, बांधून टाकलं. रुक्मिणी आई साहेबांना माहीत झालं, रुक्मिणी आई साहेब आल्या. रुक्मिणी आई साहेबांना पण उभं राहण्यासाठी वीट दिली. म्हटलं विटेवर हात ठेवा, विटेवर उभं राहा, कटेवर हात ठेवा, नजर नासाग्रेवरती. अशा दोघांना, जगाच्या मालकाला आणि जगाच्या मालकीनला, त्या पुंडलिकाने काय केलं, आई वडिलांची सेवा केल्यामुळे विटेवर डायरेक्ट त्यांनी उभं करून दिलं. योगी 28 विटेवरी उभा, वामांगे रुक्माई दिसे दिवे शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा, चरणी विठ्ठल. आता शेवटचं एक उत्तर देऊन जायचंय. युगे 28 विटेवरी उभा. युग किती आहेत? 4 आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि चालू आहे ते कलियुग. कलियुग चालू आहे, तर तो कलियुगाचा प्रभाव आहे. कलियुगात धर्माची पूजा जो करणार तो सुखी राहणार. जो अधर्मी आहे त्याची पूजा होणार. अधर्मी लोकांची काय होणार आहे? पूजा होणार आहे. धर्माची पूजा होणार नाही. मग तुम्ही काय करायला पाहिजे? पूजा नाही हो, धर्माची पूजा होणार. का धर्माची पूजा होणार? नाही रे काका, कलियुग येणार आहे. कलियुग मग कितलं पण खरं बोल, लोक म्हणतात खोटं बोलणार तो. मग अधर्माची काय होणार आहे? मग तुम्ही कोणत्या धर्माची पूजा करणार? धर्माची का अधर्माची? देखा वाजवा अधर्मच म्हणणार. युगी 28 विटेवरी उभा. युग 4 आहेत आणि 28 युगाचा परमात्मा विटेवर उभा आहे. आता मनमंत्र चालू आहे. भागवतात उदाहरण आहे 14 मनमंत्र, त्याच्यापैकी 7वं जे मनमंत्र आहे वैवस्वत मनमंत्र. 7 गुणीला 4 केले तर किती होता? 28. किंवा ज्ञानोबरांनी हरिपाठात सांगितलंय, चौवेदी जाण सही शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण बेरीज करा किती झाले? 4 वेद 6 शास्त्र 10 झाले आणि 18 पुराण अविरतपणे अखंडपणे परमात्म्याचं नामचिंतन करणार. म्हणून असा हा 28 युगाचा परमात्मा विटेवर उभा राहिला, कटेवर हात ठेवले, नजरी नासाग्रेवरती ठेवली. पांडुरंग परमात्मा पंढरपुरात उभा राहिला. मग मला सांगा, त्या पुंडलिकाने कधी आई वडिलांच्या सेवेत देव पाहिला असेल तर आपण का आपल्या आई वडिलांची सेवा करायला नको? करायला पाहिजे. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. सार म्हणजे काय? परमात्म्याचं नामचिंतन सुद्धा सार आहे, सेवा सुद्धा सार आहे. जर का सेवा चांगली केली तर आपण दुःख रूपी भव सिंधू तरुण जातो. योग याग तपे केली तयाने या मुपे. योग करा, याग करा, तप करा, जप करा, चांगलं कर्म करा, अमूप पुण्य करा. सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठलाचं नामचिंतन करा, सर्व साधनांचे सार भव सिंधू उतरी पार. ज्ञानेश्वर